आर्थिक नुकसानीची पातळी ही कशी काढता येईल? हे बी पेरल्यानंतर किती पण द्यायचे खतामध्ये किंवा कंपोस्ट त्याच्यामध्ये घेऊन आपण जमिनीत पेरणीच्या अगोदर टाकायला पाहिजे. प्रश्न असा आहे, करपा येऊन राहिलं काय करायचं? गव्हात नुकसान झालं कोणतं तणनाशक फवारायचं? ऑडिओ कॉन्फरन्स म्हणजेच ध्वनी चर्चासत्र ही जी सेवा आहे ती थेट शेतकऱ्यांना आपल्या गावामध्येच उपस्थित असताना तज्ज्ञांशी चर्चा करता येते. आणि ही जी संकल्पना आहे या संकल्पनेमुळे शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत प्रत्येक हंगामात येणारे ते थेट तज्ज्ञांशी संवाद झाल्यामुळे त्यांना त्याची उत्तरे गावामध्येच मिळतात आणि त्यामुळे शेतकरी आपले जे निर्णय आहेत ते घेऊ शकतात. ही ध्वनी चर्चासत्र अशा अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या गरजेनुसार आयोजित करून रिलायन्स फाउंडेशनतर्फे त्यांना माहिती पुरवण्यात येत आहे. हरभरा फुलावर आला तरी समजा उधळणं चालू आहे, वाळणं चालू आहे. सर्व शेतकऱ्यांना गावातच प्रश्नाचं उत्तर मिळते आणि काही लोकांनी जरी प्रश्न विचारले तर अख्ख्या गावकऱ्यांसाठी त्याचा फायदा होते. त्यामुळे हे शेतकऱ्यासाठी फार फायद्याची बाब आहे. जो उपक्रम सुरू केलेला आहे सायंकाळच्या वेळी चर्चासत्र ऑडिओ कॉन्फरन्स घेण्याचा आणि त्यामुळे शेतकऱ्यांना जो फायदा होऊन राहिला, स्थानिक प्रश्नाचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्यांचे ते सॉल्व्ह होऊन राहिले. बोलतो पांडुपुऱ्यावरून. हा बोला. मला तुम्ही जे नवीन एक गव्हाची जात विकसित केली 2 पाण्यावर याच्याबद्दल माहिती पाहिजे होती. हा, तर ही जी 2 पाण्यावर येणारी गव्हाची जी व्हरायटी आहे तिचं नाव आहे PKV वाशिम. त्या शेतकऱ्यांना या ठिकाणाहून ऑफिसमधून किंवा घरून सुद्धा मी माहिती पुरवत असतो. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं पोहोचतात, त्यांना चांगला फायदा होतो. आणि आम्हाला सुद्धा या गोष्टीचा फायदा असा की जे विद्यापीठानं केलेलं तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एक चांगलं माध्यम आहे असं वाटतं.